मुरबाड नगर पंचायत समोर आज आपण उपोषणाला बसले आहेत 16 मागण्या घेऊन. त्या बाबतीत आपण काय सांगाल? सर्वप्रथम या लोकशाहीचा चौथा स्तंभ खऱ्या अर्थाने जर या आंदोलनाला या मोर्चाला लोकशाहीकारी टिकवण्याचं काम करत असेल तर ते मीडिया आहे. प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल. आणि आपण आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन इथं उपस्थित राहिल्यात आमच्या मागण्यांसाठी आणि या शहरातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी. त्याबद्दल मी आपले अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. महत्त्वाचे विषय असे आहेत की मुरबाड शहराच्या या संपूर्ण बाजारपेठेत पाहिलं तर तालुक्यातून एक नागरिकांची वर्दळ असते. या संपूर्ण बाजारपेठेत कुठेही शौचालय असेल, मुतारीची व्यवस्था नाही. एखादी महिला असेल तर तिनं जर या बाजारपेठेत खरेदी करायला आली तर त्यांना लघवीसाठी शौचालयासाठी जागा नाही आहे. आपण पाहू शकता या मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड नगरपंचायतीने 2021 साली मुरबाड शहरातील राहणाऱ्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग नागरिकांसाठी 50% घरपट्टी सूट म्हणजे सवलत देणार लागू झालं असे प्रमाणपत्र वाटप केले. त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. लोक तुमच्याकडे काय घरपट्टी 50% आमची माफ करा, सूट द्या मागायला आले नव्हते. पण तुम्ही मूर्खात काढलं, तुम्ही मूर्ख बनवण्याचं काम केलं. आता ते सांगतात की आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडनं जेव्हा मंजुरी येईल तेव्हा देऊ. मग तुम्ही त्या खाली प्रमाणपत्र देताना लिहून द्यायला पाहिजे होतं. टीप सदरचे प्रमाणपत्र दिले असून आज आपल्याला 50% घरपट्टी सवलत देण्यात येत आहे. पण जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची 50% घरपट्टी सवलत देणार नाही. म्हणजे तुम्ही लोकांना मूर्ख बनवले का नाही? आज या मुरबाड नगरपंचायतच्या मागे भारत वाईन शॉप आहे. त्या भारत वाईन शॉपला कुठल्या परवानगी दिल्या? इथं बघा, इथं बाजूला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. तिथंच हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचं स्मारक आहे. बाजूलाच आपल्या साईबाबा मंदिर आहे, संतोषी माता मंदिर आहे. तसेच इथंच नगरपंचायतची बिल्डिंग आहे, तरी तिथं वाईन शॉप आहे. कुठल्या आधारावरती इथं वाईन शॉप स्थापन केले? इथल्या वाईन शॉपमुळे म्हणजे जे दारुड्यांमुळे इथला परिसर अतिशय घाण होत चाललेला आहे. लगेच त्याला एक आदर्श म्हणून, एक परिवर्तन म्हणून इथल्या नगरसेवकांना काहीतरी चमत्कार झाला, रात्री त्यांनी परिवर्तन करावं म्हणून त्यांनी इथे एक आरोप प्लॅन आणला की बाबा मुरबाडमधल्या नागरिकांचा जरा आरोग्य दुष्टपुष्ट राहावं म्हणून त्यांनी वाईन शॉपच्या बाजूला नागरिकांसाठी आरोप प्लॅन आणला. त्या आरोप प्लॅनला आमचा विरोध नाही, पण तो आरोप प्लॅन कुठेतरी शहराच्या मध्यभागी असायला पाहिजे होता, जेणेकरून ह्याचा लोकांना, नागरिकांना फायदा आला असता. पण नगरपंचायतमधले इथले असणारे लोकप्रतिनिधी, इथले प्रशासकीय अधिकारी यांचा आणि त्या भारत वाईन शॉपवाल्याचं साटेलोट आहे असंच आम्हाला वाटतं. कारण की तो वाईन शॉपमुळे फायदा आणि पाण्याच्यामुळे फायदा कोणाला होणार आहे? तर तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होणार आहे. त्यानंतर या नाट्यगृहामध्ये मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचा खर्च केला. पण खर्च केल्यानंतर तिथं जर आपण कुठल्या कार्यक्रमासाठी परवानगी गेलं तर नगरपंचायत म्हणते की आमच्याकडे त्याचे अधिकार नाही आहेत. मग तुमच्याकडे त्याचे अधिकार नाही, मग तुम्ही तिथे खर्च कसा केला? तो खर्च केला नगरपंचायतने, त्याची बिलं काढले नगरपंचायतने. आणि शहरामध्ये पाहायला गेलं तर पार्किंगची व्यवस्था नाही आहे. आम्ही वारंवार मागणी करतो. बघा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या फुले नाट्यगृहाचा तुम्ही आता उल्लेख केला. फुले नाट्यगृहामध्ये वारंवार कोटी रुपये खर्च केला जातो नगरपंचायत. पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, ही ओरड नागरिकांनी केली होती यामध्ये. तर त्याच्यावरती आपण काय सांगा? मी बघायला गेला तर जेव्हापासून नगरपंचायत स्थापन झाली तिथपासूनच भ्रष्टाचार चालू झाला आहे. कारण की नगरपंचायत स्थापन झाली आणि दुसऱ्याच वर्षी या मार्केटमधले गाले तयार झाले. हे गाले तयार झाले, ज्यांनी विरोध केला गाल्यांसाठी ते सत्तेत बसल्यानंतर त्यांना घरपट्टी दाखले दिले, त्यातल्या NOC दिल्या. म्हणजे अनधिकृत गाला. पण तुम्ही अनधिकृत कर आकारणी केली पण त्यांना दिलेत ना शेवटी. आज तुम्ही मुरबाड शहरामध्ये नवीन डेव्हलपमेंट प्लॅन येतोय. आज हा आपल्या बाजारपेठेतला रस्ता 50 फुटाचा आहे. उद्या ह्या ज्यांचे गाले आहेत त्या बिचाऱ्यांनी कोणी आपलं सोनं मोडलं, कोणी आपलं शिक्षण ठेवलं, कोणी आपल्या नोकऱ्या मोडल्या आणि मग आपल्या हे गाले खरेदी केले, कोणी त्या गाल्यांची दुरुस्ती केली. आज यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे. एक तरी नगरसेवकांनी आवाज उठवला का? कोणीतरी भूमिका मांडली का? की बाबा हा 50 फुटाचा रोड होणार आहे तर आम्हाला याचा विरोध आहे कारण की इथले लोक रस्त्यावर येतील? काही घेणं नाही. यांच्या भांडण्या कशा आहेत, या नगरसेवकांच्या भांडण्या कशासाठी आहेत? तर फक्त बाबा मला काय मिळालं पाहिजे,
तुला जास्त निधी मिळाला ना, मला कसा जास्त निधी मिळेल, तुम्ही किती बोगस काम केला त्याच्यापेक्षा जास्त मी किती बोगस काम करून माझं उत्पन्न वाढू शकतो, हा यांचा आहे. तुमच्या अर्जामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आपण दिलं की डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा जो आहे, जो जाम चर्चेत आला नाही, तर त्या बाबतीत आपण काय सांगलं की डम्पिंग ग्राउंडला लोकांनी तर विरोध केलेलाच आहे. याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकारी दुर्लक्ष करतायत. तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लक्ष घालावं अशी नागरिकांची बोंब आहे. याबाबतीत तुम्ही काय पुढची उद्देश कशी आहात? हा मुरबाड शहरामधला कचरा जमा होऊन कुठेतरी आपल्याला टाकला गेला पाहिजे. तर प्रभाग क्रमांक 16 डोळ्याचा पाडा आणि दुधाळे पाडा या एरियामध्ये डम्पिंग ग्राउंड तिथं टाकलं. डम्पिंग ग्राउंड करत असताना काहीतरी नियम आहेत. शहराच्या ह्याच्यापासून 5 किलोमीटर अंतरावरती तो डम्पिंग ग्राउंड पाहिजे. त्यानंतर त्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला ऑक्सिजन पार्क आहे. काहीतरी करोडो रुपये खर्च करून ऑक्सिजन पार्क तयार केला आहे. मग तिथे ऑक्सिजन घेण्यासाठी जायचं का तिथं डम्पिंग ग्राउंडमध्ये दुर्गंधी घेण्यासाठी जायचं? मग आपलं जीवन वाढवण्यासाठी जायचं का जीवन खराब करण्यासाठी जायचं? तिथेच बाजूला त्या डम्पिंग ग्राउंडच्या आखेच्या अंतरावरती तुमचं आपल्या मुरबाड शहराला बागेश्वरी तळावातून जे पाणी येते ते आहे. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की गावकऱ्यांचा सुद्धा विरोध आहे. गावकऱ्यांचा विरोध आहे, स्थानिक नगरसेवकांचा विरोध आहे. तरी पण आजपर्यंत त्यांना कुठल्या चर्चेला नगरपंचायतमध्ये बोलवण्यात आलं नाही. हा विचार करा ना, हे नगरसेवक असतील इथले, हे जे आज इथं बसलेले आहेत ना, यांना वाटतं की आम्ही या नगराचे आणि आम्ही या वार्डाचे आम्ही मालक झालेलो आहेत. पण मालक आम्ही जनता आहो, मालक तुम्ही नाही आहेत. या 5 वर्ष संपल्यानंतर तुमचा करेक्ट कार्यक्रम हे मुरबाडची जनता करणार, हे तुम्हाला मी आज आपल्या माध्यमातून सांगतो. मुरबाड शहर याला मागच्या काळात स्वच्छता मोहीमच्या माध्यमातून 1 नंबर दिला गेला आणि आज तोच मुरबाड शहर घाणीच्या साम्राज्यात बरबडलेला आहे. त्याबद्दल आपण कसं? मुरबाड शहराला पुरस्कार मिळाला. पुरस्कार काय मिळाला मी तुम्हाला त्यामागचं कारण सांगतो की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि मुरबाडमधली सुज्ञ नागरिक नानासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी एक स्वच्छता मोहीम राबवली जाते. त्या स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर वाड्यात सदस्य आहेत, ते तालुक्यातून शहरातून येत असतात. ते कुठले चांगले अधिकारी असतील, एक सर्वसाधारण गरीब माणूस असेल, ते रस्त्यावर उतरून आणि ज्यांना स्वच्छता प्रेमी आहेत हे सुद्धा तिथे रस्त्यावर उतरतात आणि त्या स्वच्छता करतात. त्यामुळे नगरपंचायतीला पुरस्कार मिळेल. आज जर नगरपंचायतच्या तुम्ही प्रत्येक वार्डामध्ये फिरा, मी आपल्या माध्यमातून सांगतो, मुरबाड नगरपंचायतमधला एक तरी प्रभाग स्वच्छ दाखवा. 17 प्रभागांमध्ये 1 ते 17. आणि आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 11,000 रुपयाचं बक्षीस जिंका. एकही प्रभाग स्वच्छ नाही आहे. हे फक्त बोलाची भात आणि बोलाची कडी. ज्या आमचं म्हणतात की ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्याच बाबली असतात. हे जसं सांगितलं असे, ज्यांनी सांगितलं असते तसं त्यांनी हे पण लक्षात ठेवायचं. आपण सांगतो तसं ते आपल्याला पण लागू पडते, कारण ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबली पण असतात. म्हणून या नगरपंचायतमधला जो कचऱ्याचा विषय आला, काही म्हणतात नाही ते आमच्याकडे इथे सफाई कर्मचारी कमी आहेत, हा कारण झालं. मी बदलापूरमध्ये नगरपरिषदेमध्ये एक शहरामध्ये एक विकास काम स्वच्छतेबाबतीत एक स्पर्धा लागली होती, हुंटा प्रभाग स्वच्छ. तर तिथे स्पर्धेमध्ये 1, 2, 3 असे प्रभागांना पुरस्कार दिले जाते. आपल्या मुरबाड शहरामध्ये हे पुरस्काराचे नगरसेवकांची मानसिकता नाही की आम्ही स्वच्छता जाऊन करावं. जेव्हा प्रभाग घाण दिसेल तेव्हा सफाई कर्मचारी जबाबदार, आणि जेव्हा प्रभाग स्वच्छ दिसेल तेव्हा नगरसेवक जबाबदार. कारण नगरसेवक स्वतः जात नाही प्रभाग स्वच्छ करायला, हे कर्मचारी जातात. जर कुठं स्वच्छता होत असेल तर ती कर्मचाऱ्यांमुळे होते. पण नगरसेवकांचं काम काही, नगरसेवक कशासाठी? फक्त ठेकेदारी करण्यासाठी आणि भांडणं करण्यासाठी. मुरबाड शहरात मला एक पाहिजे, आपल्या माध्यमातून मी एक सांगतो, ज्यांनी घरपट्टी 50% घरपट्टीसाठी पत्र दिले, ज्यांनी आम्हाला दाखले दिले, त्यांनी मुरबाडकरांची फसवणूक केलेली. त्या दाखल्यांवरती ज्यांच्या सह्या आहेत त्यांनी यांचे सगळ्यांच्या 5 वर्षाच्या घरपट्ट्या भराव्या, ज्येष्ठ नागरिकांच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या. आम्ही तुमच्याकडे मागायला आले नव्हतो, आम्हाला ते पाहिजेत. नाही तर तुम्ही सांगा, माफी मागा मुरबाड शहराच्या नागरिकांची की आमच्याकडनं चूक झाली. मुरबाड शहरात तुम्ही मुद्दा म्हटलंय की मुरबाड शहरात CCTVची गरज आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. मात्र मुरबाड शहरातील असं आम्हाला माहिती आहे की एकाच प्रभागात 50 लाखाचे CCTV लावण्यात येणार आहेत. त्याबद्दल आपण काय सांगतो? मी म्हणतो एका प्रभागात 50 लाखाचे लावले ना, 17 प्रभागात 50-50 लाखाचे लावा. पण कुठेतरी नागरिकांची म्हणजे बघा तुम्ही, आता माझा पोलीस प्रशासनाला पण आव्हान आहे, विनंती आहे की या शहरामध्ये अवैध धंदे चालतात. गुटखा, मटका, दारू, गांजा, सिगारेट समजा विकली जाते काय सरकारकडनं, पण असे जुगार, क्लब हे सगळं चालू आहे.
आणि महत्त्वाचं म्हणजे आता शहरात चोऱ्यांचं प्रमाण, गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढले. ज्याच्या घरी चोरी होते तो काहीतरी आपलं तुटपुंजी जमा करून तो ठेवतो. आज मी 2 दिवसापूर्वी आपल्या मुरबाड शहरामध्ये एक चोरी झाली. CCTVमध्ये फोटो येऊन सुद्धा चोर भेटत नाही. हाफ मर्डरवाले जर चोर भेटतात तर चोरीवाले आरोपी का भेटत नाही? गुटखा मटक्यावाले आरोपी का भेटत नाही? पाकोळीवाले का आरोपी भेटत नाही? जर पाकोळी सारिका ग्राउंडवरती खुलेआम चालू आहे तर त्याचे आरोपी का भेटत नाही? अहो, प्रत्येकाला बोलता येते, प्रत्येकाला माहिती आहे, पण कुठेतरी एकमेकाच्या अधिकाऱ्यांचं, कोणाच्या प्रशासनाचं किंवा ज्यांचे धंदे आहेत त्यांचं एकमेकाची सांगड आहे. म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं असं आहे की पोलीस प्रशासन या अनधिकृत व्यवसायांना पाठीशी घालतं. मी तुम्हाला सांगतो, आमच्या सगळ्यांच्या वतीने सगळे प्रशासक अधिकारी एकमेकाची सांगड आहेत. हे ठेकेदारांची सांगड आहेत, हे व्यावसायिकांची सांगड आहेत, हे आवेदन देणाऱ्यांची सांगड आहेत. जर तुम्हाला सांगतो, जर प्रत्येक अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने जर आपली जबाबदारी वेळेवर जर आणि चोखपणे केली तर चप्पल पण चोरी जाणार नाही. मुरबाड शहरात नगरपंचायतने टॉयलेटची व्यवस्था केली आणि आज तुम्ही मगाशी म्हटले की मुरबाड शहरामध्ये बाजारपेठ असते. या ठिकाणी जे बाहेरचे खेडेपाड्याचे गाव येतात, शुक्रवारचा बाजार असतो किंवा मंगळवारचा बाजार असतो, ते येथे त्यांना स्वच्छता अभावी त्यांना शौचालयाची व्यवस्था होत नाही. आणि त्यामध्ये नगरपंचायतीमधून मागच्या टायमाला 7 ते 8 लाख रुपयाचं एक टॉयलेट असे आपल्या शहरामध्ये बसवण्यात आले. असे कित्येक टॉयलेट आहेत आणि ते आज धूळ खात पडू नये. त्याबाबतीत आपण काय सांगू? बघा, मागच्या वेळेससुद्धा आपण 1 सप्टेंबर 2023ला आंदोलन केलं होतं. त्यावेळेस अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर नव्हते, अपघातास्थळी ते स्पीड ब्रेकर खूप त्याच्यानंतर हे झाली, संघर्ष झाला, त्यानंतर ते बसवण्यात आले. त्याच वेळेस आपण या टॉयलेट बाथरूमसाठी बाजारपेठेत टॉयलेट बाथरूम असावे यासाठी आपण त्यात निवेदनात म्हटलं होतं. पण काही स्वरूपात 1-2 ठिकाणी टॉयलेट बांधले गेले. आज टॉयलेटची बांधले गेले तर एका टॉयलेटचा खर्च पाहायला गेला तर एका टॉयलेटमध्ये 10 आपल्याकडं सिमेंट कॉन्क्रीटचे संडास बाथरूम झाले असते. आणि आज त्या टॉयलेटमध्ये असेल किंवा ज्यांनी बांधलेले आहेत तिथे एकही ठिकाण पाणी नाही, स्वच्छता नाही. तिथे तुम्ही वास घेऊन दाखवा, एखाद्या अधिकाऱ्याने 1 तास तरी थांबून दाखवा, त्याला आम्ही घरी त्याच्या कामाला राहू. पण नाही होऊ शकत. या नगरसेवकाने राहून एक लॉक लावतो आम्ही ना, तुम्ही त्या आतमध्ये राहून दाखवा. अहो, यांचं फक्त पैसे कमवण्याचा धंदा चालू आहे. इथं पैसे कमवण्याचा बाजार आहे. मुरबाड शहरातील झेंडा नाका आहे आपला, जैन मंदिरच्या बाजूला. तर एक इमारत आहे, त्या इमारतीचं बांधकाम झालेलं आहे आणि त्या इमारतधारकांनी किंवा मुरबाड शहरातील जे इमारतधारक आहेत त्यांनी ज्या विहिरी आहेत त्या बुजवण्याचं काम केलेलं आहे. त्या विहिरी भविष्य काळामध्ये असतील किंवा इतर आपले जे पाणी समस्या निर्माण होते त्या टायमाला ते पाणी पुरवण्याचं काम करायचे. पण आता त्या ज्या इमारती हे जे आहेत, विहिरी ज्या आहेत त्या निष्कषित करण्याचं काम कुठंतरी इमारतधारक असतील, विकास अधिकाऱ्यांनी केलेलं असल्याचा आरोप होत आहे. त्याबद्दल आपण काय सांगतो? बघा, आपल्या मुरबाडमध्ये झेंडा नाक्याच्या समोर जी बिल्डिंग होते त्या बिल्डिंगच्या इथे खाली विहीर होती. त्या विहिरीचा व्यास मोठा होता. आता त्या विहिरीचा व्यास जो जितका मोठा होता त्याच्यात तो चतकोरपेक्षा कमी करून आणलेला आहे. म्हणजे या विहिरींवरती शासनाने खर्च केला. त्या प्लॅनमध्ये विहीर आहे, पण आज तिथं पाहायला गेलं तर त्या विहिरीचा व्यास एक छोटा झालेला आहे. म्हणजे हे अधिकाऱ्यांना पण माहिती आहे, पण संबंधित अधिकारी 100% त्याला पाठीशी घालतात. पाठीशी का घालतात आता हे सुद्धा नागरिकांना माहिती आहे की एखादा अधिकारी एखाद्या डेव्हलपरला, एखाद्या बिल्डरला जर अधिकारीची घालतो तर तो काहीतरी त्याचा आर्थिक साठेलोटे झाल्याशिवाय का तो त्याला पाठीशी घालू शकत नाही. त्यामुळे त्या सदनिकेवरती जी विहीर होती ती विहीर तशी पूर्ववत करावी ही आमची मागणी आहे. आता आपल्या माध्यमातून मी सांगतो, आता थोड्या वेळेपूर्वी आता इथले मुख्याधिकारी परिदर्शक आपल्या मनोज मोर्चे साहेब हे सुट्टीवर आहेत. तर त्यांनी म्हटलं की बाबा, त्यांनी बाकी त्यांचे अधिकारी पाठवले होते की तुम्ही सध्याचं उपोषण तात्पुरतं स्थगित करा आणि आम्ही तुम्हाला महिन्याभरानंतर त्याचं हे सगळं देऊ. म्हटलं साहेब, महिनाभर बसण्याची आमची हिंमत आहे, तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही जेवण पण करून या, पण आम्ही बिन खाता इथे महिनाभर बसण्याची आमची मानसिकता करून आलेलं आहे आणि तेवढा शरीराने आम्हाला साथ दिली आहे. आम्ही आपल्यामध्ये तिकडं गोडाऊनचं आता बांधकाम चालू आहे. तिकडं जो तुम्ही मध्यंतरी आत्तामध्ये तुम्ही बोलले मगाशी की तिकडं जो रस्त्याचा प्लॅन होता तो तिकडं होणं अपेक्षित आहे. कारण की बाहेर साहेब म्हणजे ॲम्ब्युलन्स असतील, पोलीस यंत्रणा असतील किंवा तिकडं जाण्यासाठी लोकांचा जो मार्ग आहे तो सोयीस्कर पडत. त्याबाबतीत आपण काय सांगतो? बघा, आता पूर्वीपासून तो रस्ता आहे
मुरबाडमध्ये जर त्या रस्त्याने अनेक नागरिक प्रवास करत, पायी प्रवास असतील, गाडी घेऊन प्रवास करत, त्या तिथंच आपल्या त्या रस्त्यामुळे पोलीस स्टेशनमधले जे पोलीस अधिकारी आहेत त्याच रस्त्याने बाहेर येत असतात. एखाद्या वेळेस मोठा अतिप्रसंग झाला त्यावेळेस पोलीस येत असतात. अग्निशमन दलाची गाडी येत असते, ॲम्ब्युलन्स गाडी येत असते. तसेच त्याच रस्त्याच्या लागूनच गोडाऊनच्या मागच्या बाजूला मुस्लिम समाजाचं कब्रिस्तान आहे. कोण मयत म्हणून व्यक्ती झाला तर तिथं त्या कब्रिस्तानमध्ये त्याला दफन करण्यासाठी नेतात. आणि गोडाऊन बांधत असताना तो गोडाऊन एका साईडला नेऊन रस्ता ठेवून जो पूर्ववत रस्ता होता अशा प्रकारे जो गोडाऊन बांधला तर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. अजून एक तुम्हाला सांगतो, ॲक्च्युली ज्यावेळेस मुरबाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकांमधला तहसील ऑफिस हे MIDCमध्ये गेलं त्यामुळे आधीच मुरबाड शहर कुठेतरी म्हणजे बेरोजगार झालेले. म्हणजे आपल्या कोर्टापासूनचा खालचा भाग जर बघितला तर लोकांना गिऱ्हाईक येण्यासाठी एक नाही तर 4-4 अगरबत्त्या लावाव्या लागतात की बाबा माझ्याकडे गिऱ्हाईक येऊ दे. इतकी वाईट परिस्थिती. कारण की इथलं आपलं हे तहसीलदार ऑफिस असेल, रजिस्टर ऑफिस आहे तिकडे गेलं. त्यामुळे तो रस्ता झाला पाहिजे. आणि इथल्या नागरिकांनी, तिथल्या आजूबाजूच्या नागरिकांनी सुद्धा की बाबा गोडाऊन लांबला विरोध नाही, गोडाऊन तुम्ही एक साईडला बांधा, रस्ता ठेवा, कब्रिस्तानला जाण्याचा रस्ता ठेवा, नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता ठेवा आणि तुम्ही गोडाऊन बांधा. हे बघा, अधिकाऱ्यांना प्रशासकांना सगळं कळते, पण इथले काही लोकांचे एकमेकाचे ठेकेदारी पोचण्यासाठी सांगडे असतात. त्याच्यामुळे हे कुठेतरी गोष्टी लाभल्या जातात. आणि आता कसं झालं की लोक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन आम्ही लढतो. आता प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे शेजारच्या घरात. आमच्या घरात नाही जन्माला येणार, पण त्यांचे विचार, त्यांचे कण त्यांच्या ते आम्हाला जेवढे थोडासा अभ्यास असेल ते घेऊन आम्ही ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही लढत राहू. 100 दिवस शेळी होऊन जडण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जडले चालेल. पण अजून एक आपल्या माध्यमातून मुद्दा सांगतो मी. 2013ला आपल्याकडे RTE कायदा आला, म्हणजे राईट टू एज्युकेशन. म्हणजे मुरबाडमधल्या कितीतरी लोकांना माहिती पण नसेल, ह्या शाळांसाठी ज्यांची मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये, गरिबांची मुलं शिकू शकत नाही त्या मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी हा कायदा आहे. त्या अशा पालकांना प्रायव्हेट शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. त्या प्रवेश दिल्यानंतर त्यांचं शैक्षणिक फी माफ असते, गणवेश सूट असते, फी नसते, दप्तर, वह्या, पुस्तकं हे सगळं मोफत असते. पण आपल्याकडच्या ज्या शाळा आहेत आणि पालकांना माहिती नसते, त्याच्यामुळे शाळा काय करतात, शाळा यांच्याकडनं पैसे घेतात. म्हणजे गणवेशाचे, वह्या पुस्तकांचे, दप्तरांचे, काही प्रमाणात शाळा तर फी पण घेतात अर्ध्यामध्ये. पण ह्याची आम्ही जेव्हा गट शिक्षण अधिकारी यांना विचारणा केली त्यावेळेस ते म्हणतात की आमच्याकडे पालकांची तक्रार आली नाही. मग आम्ही कशासाठी आहेत आणि तुम्ही कशासाठी बसलेले आहेत? तक्रार आली नाही तर तुम्ही ऑडिट करणार नाही का? म्हणजे उद्या एखादी शाळा पडायला आले, शाळा पडेल आणि मग मी जाईल ती शाळा विद्यार्थी वाचवायला किंवा ती शाळा वाचवायला, तर असं नाही. तर त्याचं तुम्ही ऑडिट केलं पाहिजे. दरवर्षी जर ही शासन योजना राबवते तर त्या योजनेचा अंमलबजावणी बरोबर ती शाळा करते का नाही. माझा आपल्या मुरबाड तालुक्यातील सर्व पालकांना विनंती आहे आपल्या माध्यमातून, RTE कायद्याची शासनाने आपल्याला मोठा फायदा दिलेला आहे की ज्यांची मुलं, गरिबांची मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये शिकू शकत नाही त्यांना या कायद्यातून आपण शाळेमध्ये प्रवेश घ्या. मुलाचं शिक्षण 1ली ते 8वीपर्यंत मोफत आहे. कुठल्या प्रकारची शैक्षणिक फी द्यायची नाही. वह्या, पुस्तकं, दप्तर, गणवेश हे सगळं, बुटापासून सगळं हे शासन या शाळांना प्रोव्हाइड करते. पण आपल्या पालकांना याबद्दल माहिती नसल्यामुळे हे आपली शाळाधारक सगळे फसवणूक करतात. ज्या पालकांनी या शाळेकडनं या सगळ्यांनी पैसे वसूल केले, या सगळ्या शाळांनी आमच्याकडे तक्रार करा, गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करा, शाळेकडे तक्रार करा, जेणेकरून या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला जाग आली पाहिजे. हे पैसे शासन येणार देते आणि शासन पैसे देते म्हणजे आपल्यासाठी पैसे देते की गरिबांची मुलं शिक्षणासाठी. पण लोकांना माहिती नसल्यामुळे आणि अनेक लोकांनी माझी संपर्क साधला की खरंच तुम्ही जनजागृती केली आणि आपल्या मीडियाची सुद्धा मी आपले आभार व्यक्त करतो. कारण की आपण जेव्हा एखाद्या आंदोलनाची, एखाद्या कार्यक्रमाची जेव्हा माहिती लोकांपर्यंत देता त्यावेळेस हे लोकांना कुठं तर माहिती होते. आणि अजूनही आपल्या नागरिक झोपलेला आहे. मी सांगतो त्यांनी जागृत झालं पाहिजे. लोकशाही कोणी संपवू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही, जी घटना मांडली ती कोणी संपवू शकत नाही. हे असे भाजपवाले, हे RSSवाले, हे शिंदे गट, हे मिंदे गट, हे किती जरी आले तरी हे संपवू शकत नाही. कारण की बाबासाहेब
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे कार्य केलं हे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत यांचं कार्य कोणी संपवू शकत नाही. त्यामुळे ही लोकशाही कायम टिकली राहणार. ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला ते संपतील, पण ही लोकशाही संपणार नाही. मुरबाड नगर पंचायत फक्त आश्वासनपूर्ती आहे का? मुरबाड नगरपंचायत आपल्या माध्यमातून सांगतो मी, मुरबाड नगरपंचायत फक्त पैसा कमवण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी. राज्यात जर भ्रष्टाचार करणारी कुठली नगरपंचायत असेल ती मुरबाड नगरपंचायत असेल. 1 नंबरचा क्रमांक लागेल. ज्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत आपला विषय झाला स्वच्छता, त्याच बाबतीतचा भ्रष्टाचार करण्याच्या बाबतीतचा कुठला नगरपंचायतचा क्रमांक नसेल तर महाराष्ट्रामध्ये मुरबाड नगरपंचायत 1 नंबर येईल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष यांनी या ठिकाणी 16 जे मुद्दे मांडलेत त्याच्यावर प्रशासन कशा पद्धतीने लक्ष देऊन कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रामदास स्पष्टसह मी गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड.